आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। रोहा रेल्वे स्थानकाजवळील रोहिदास नगर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षाच्या नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहा पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे। या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। सुलतान शेख वय 24 आरोपी तरुणाचे नाव असून पीडित अल्पवयीन मुलगी ही त्याला ओळखत होती व त्या निमित्ताने पीडित मुलीच्या घरी त्याचे येणे जाणे होते। अल्पवयीन मुलीच्या घरी ओळखीचा फायदा घेऊन तिचे अज्ञातपणाची संधी साधून तिच्याशी त्याने जवळीक केली। तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलगी अल्पवयीन आहे या गोष्टीची माहिती असून देखील गेली 2 वर्षापासून तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 1:41 सुमारास खळबळजनक घटना समोर आली। याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी व अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली। अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत रोहा पोलिसात फिर्याद दाखल केली। तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली आहे। याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 148/2024, भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 65(1), 351(2), बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोह्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्ग सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। BBL मराठीसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे, रोहा। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।